काय झाली गंमत, बऱ्याच दिवस बांधून राहिलेली गाय खुट्या सगळं सुटली आणि खुट्या सगळं सुटली ती घासात गेली. ती घास खाई ना जो उडी हाणायची नुसती. ती भांबावली, काय खावा, भांबावली भांबावली. ओवी बा किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. हिरवा चारा भाव्य पशु. ती गाय जशी भांबावली ना तशी 99% माणसं सध्या फुकाट पैसा कमवण्याच्या नादी लागल्यामुळे भांबावली माणसं. शास्त्र कळानं, धर्म कळानं, श्रावण कळानं, कचाकच लोक श्रावणात दारू पितात. आषाढीला मटण खाणारे लोक येतो. कार लोकांनी माझाटल्यावानी धर्म नाही, नीती नाही, आणि मग हे उताटलेवानी वागायचं. ते कुठं चालतं का मला? पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केलं. ते आम्हाला घ्या नऊवार हिंडतो गावात आम्ही बावळ्याचा बाज. पुरीनं शर्ट पॅन्ट शर्ट घालायचं, आम्ही गाऊन घालतो. देव वाटण्या घालायला घेतो भाषा. देव काय बावळा नव्हता का आम्हाला गडी केलं. बरं केवढ्याचा फेटा बांधले बाई गडी होईल, चला बांध फेटा होई गडी. उगाच आपलं मूर्खासारखं महाराजांची भाषा हो. आगा स्वधर्म जरी रोपला सर्व सुखाचा थारा मोडेला आणि दीपा सगळे हरवला प्रकार. पैशाच्या कमिटीमध्ये धर्म करून टाकलाय लोकांनी मला. फक्त काय झालंय, कमी बुद्धीच्या माणसांच्या हातात पैसा गेल्यामुळे त्यांनी धर्माचं पार वाटुळ गेलं. बायांनी चपला घालून चपात्या करायचं. खरं म्हणे काळ बदललाय. काय काय वांग बदललाय काळ? काय केलं? धोतर गेलं, पायजामा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय बदलला का? बरं सुधारली लोक अजून तोंडानंच खात्यात ना. मग श्रीमंतानं का तोंडानं खावा? काय झाली गंमत महाराज, मूर्ख माणसांच्या हातात लक्ष्मी गेल्यामुळं शास्त्र बिस्त्र लोकांनी सोडून टाकलं. 16व्या अध्यायामध्ये 459 नंबरची ओवी आहे. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 459. शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्य इतरून मानावे. या मंडळीनं काय केलं महाराज, यांच्याकडे पैसा नाही घामाचा. यांनी काय वासरा खुडून चिंगल्या निवडून कापूस शिकून कमावली नाही. यांनी लुटालुटीतच कमावली. आणि यांनी कोटीचं लग्न करायचं पोरीचं, आणि गरिबानं त्यांचं पाहायचं. गरिबालाही नंगाट हे काय. अरे 2 एकर कपाशी 3 एकर उसावकडं कोटीचं लग्न होतं का बावळाटा? आणि ते श्रीमंतासारखं लगीन करायला पाहते. चांगले बसून लोक जेवत होते. या श्रीमंतांना किडा आला ना आलाय का उभ्यानं जेवण सुरू केलं. काय तुझ्या बापाचं गेलं तर, आणि ते वरड ना आला ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडला ना, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. एकाला भात सापडला तर वरण सापडलं. तेवढं एकानं धाका लावला तो भातही सांडला. ते वैतागला म्हणला उडत गेलं लग्न. मावळ्याचा माझा चांगले गोल गुलाबजांबू होते. गुलाबजामू चांगला गोल होता. टपाटप म्हातारी माणसं खायची. काय कोणच्या बापाचं गेल्या वर्षापासून गुलाबजामूच लांबावला. काय त्याच्यात तुला गेलं तर का लांबेल गुलाबजामू मागून खात्यात का? काय तुला करायचं काय? गोल गुलाबजामू खायला सोपं बरं नका. लांब गोल कोणच्या किडा आला लांबावला गुलाबजामू. काय बापाचं गेलं तर हलकट क्वालिटीचं. चांगले बुंदीन गुलाबजामू सेपरेट सोबत होते. बुंदी पाकाच्या बाहेर, गुलाबजामू पाकात. बुंदी डाळाची, गुलाबजामू खव्याचे. कोणी झक मारली एकत्र केली. राजा राणी काय त्या बापाचं गेलं. राजा एवढा ए बरोबर राजा एवढा राणी. राजाला कळलं सुद्धा ना राणी आपल्याला चिटाकली का मोका घेऊन. ए बऱ्या कमी जास्त या शब्दाचा अर्थ कमी धरायचा का जास्त? कमी जास्त या शब्दाचा अर्थ जास्त धरायचा का कमी? याचा अर्थ कमी. फक्त म्हणण्याची भाषा कमी जास्त. कमी जास्त शब्द कमीच आहे, पण कमी जास्त. तसं अनंत वाचा बरळा ती तया काहीचा दया पावे. बरळत बसण्यात काय मध्ये परश्री आणि परधन याचा विटाळ करा. पापाची लक्ष्मी घरात आण नका. आता लोक कीर्तनकारांच्या नावानं बोंबला त्या भावा. कीर्तनकार लोक लई पैसे घ्या त्या भावा. लई भुकती मंडळी. मागं पुढं नाही, तोंडावर नाही, पण मागं पुढं. आपण जर म्हणलं ना कीर्तन संपल्यावर 2-4 हजार जास्त द्या, बाजार मांडला बा देवाचा आहे. सक्ती करावा का नाही? मला फक्त फुकाट करणाऱ्याचं नाव सांगा. कोण फुकाट करतो एवढं सांगा फक्त.
केलं आजपासून फुकाट. फक्त फुकाट करणाराचं नाव सांगा. कोण करतो फुकाट? एकदा आमदार झाला माणूस तर कावळा शिवेपर्यंत त्याला पेन्शन आहे. 1.5 लाख त्याला पेमेंट आहे. सरपंचाला 5 लाख पगार आहे, 5,000 पगार आहे. उपसरपंचाला 2,500 पगार आहे. मग कीर्तनकारांनी पैसे कमावण्यानं तुमचं कुठं मुळ्यात उठलं बा? आम्ही काय आमची बायका पोर म्हातारपणे हायवेला सोडायचे का? आणि एवढं बाकी ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय केलं रे तुम्ही? आमच्याच मुळं का उठत होत? लुटलं ना पार तुम्ही. तुम्ही तरी कोणतं फुकट करता? अरे सभेचे पैसे घेता तुम्ही. नबाड बोलायचं नाही. घेत नाही तुम्ही? मतदानाचे पैसे घेत नाही? सभेला जायचे पैसे घेत नाही? घेत नाही? आम्ही कीर्तनात झाले तुमची का आग झाली? महाराज तो काळ वेगळा होता की पैसे न घेता कीर्तन करणं. तो काळ वेगळा होता. आज तो काळ वेगळा आहे. आज फक्त भुईमुगाच्या शेंगात दाना येतो त्याचा मुक्काम पोत येते. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चूल येते. उद्या आम्ही कोपऱ्यात बसलो काय तुम्हाला घेणं? तुम्ही म्हणा गण उठलं मरू दे जाऊ द्या. कोण पाहतं कोणाकडं? रात गई बाद गई. अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात आणि फुलातला मकरंद संपला की भोंगा आपाप उडून जातो. लोकांना काय घेणं नाही. खिसा गरम येतो हे जेगी. मग पोरांना आम्ही पैसे घेतले पाहिजे का नाही? जाऊ आपला एक पेमेंट तर तयार झाला पाहिजे. साधनं करा. पर स्त्रियां पर ध्यानाचा विचार झाला. आणि आता सप्ते करत असताना इथून पुढचा काळ बदललाय. आता सप्त्यांमध्ये नुसते कीर्तन ऐकू नका. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आता काही गोष्टीत बदल व्हायलाच. नुसते आता आम्हाला श्रीमंत करीत हिंडू नका. आम्ही निघालोय पैसे कमवायला, तुम्ही लागले जमिनी काय? आमच्या पुढे बसलं का? खरंय खरंय काही खरं नाही. तुम्ही नीट वागायची झक मारा. इथून पुढे सत्य करताना 2-4 गोष्टीच्या पथ्य पाळा. तरुण मंडळी, भजनी मंडळ, गायक वादक, गुणजन, महाराज मंडळी, गावातली मंडळी ऐका. ही तंटा मुक्ती अध्यक्ष, सरपंच, बिरपंच, अंगणवाडीच्या बाया बिया नीट ऐका. आता इथून पुढे गावात माणूस मेला माणूस का आपण त्याला जाळतो. जाळून आल्यावर दुसऱ्या दिवशी आपण नदीवर जातो आणि त्याची राख पाण्यात टाकतो. नदीत पाया पडून सांगतो आजपासून राख नदीत टाकू नका. नदी ही माता आहे. पंढरपूरला माणसं चंद्रभागेत आंघोळ करतात, आळंदीला माणसं इंद्रायणीत आंघोळ करतात. मग तुम्ही म्हणाल ती राख काय करा? ती राख गोणीत भरून घरी आणा. आईवडिलांची राख आहे तर किती 2-3 टोकऱ्या ती घरी घेऊन या. शेतात एक खड्डा घ्या आणि आईवडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत त्याला पाणी घाला. सावली बापासारखी सावली झाड देईल. नद्या स्वच्छ ठेवा. नदी ही माता आहे आणि नद्या अपवित्र झाल्यामुळे हे घोटाळे झाले. वावरात पाणी नाही, नदीचं पाणी गावात घुसलंय. अजून 1 फूट तरी एअर वाढली का तुमची? टिपका नाही आला इरीत. पूल तुटून गेले ते. आता हे पिका तुमचे ते हिरवे दिसते ना महाराज, हे फक्त आता सलाईन चालू आहे त्याला. बुरबुर बुरबुर इथे म्हणून जर 3 दिवस ऊन पडलं ना हे आत्महत्या करते. 1 नद्या स्वच्छ ठेवा. 2 झाडं लावा. 3 गावात एखादा तरुण माणूस मेला तर त्याला जाळायच्या अगोदर त्याचे अवयव काढून घ्या. काढून घ्या अवयव त्याची किडनी एखाद्याला काम येईल, त्याचे डोळे एखाद्याला काम येईल. नाहीतर तुम्ही तसे त्याला जाळणारच. आणि झाडं लावायवर भाषणं करू नका. भाषणानं ते देशाचं वाटवलं झालं. उठबळ माईक आला का हा काहीच ना करू. तुम्ही लावलेली झाडं गेली कुठं? इंग्रज गेल्यापासून झाडं लायचोय आपण. परत इंग्रजी याची येळ आहे. कुठे गेले ते झाड? बावलाटपणा आपला दरवर्षी खड्डा तोच उकरा लगेच पुढारी येणार झाडाला. ते मीडिया फिडेवाली आहेत, हे कॅमेरे फेवरवाले. स्माईल टेकवा मेलं झाड. लगेच पेपरला जाहिरात. 3.5 लाखाचं पहिलं पान जाहिरात. लाल करण्यासाठी झाडं लावू नका. बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं मी नवऱ्याच्या घरी जाणार आहे मायांची आठवण म्हणून एक झाड लावा. सुनबाईनं मी लक्ष्मी आले म्हणून एक झाड लावा. 10वीच्या पोरानं मी या शाळेत होतो म्हणून एक झाड लावा. शिक्षकानं मी या विद्यालयात शिक्षक होतो म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच उपसरपंच सदस्यांनी गावानं आमच्या ताब्यात सत्ता दिली म्हणून 2-2 झाडं लावा. आणखी झाडं जागवा.
भाषणं करू नका. आणि तिसरी गोष्ट, तरुण पोरं ऐका, एक 5-6 पोरं एकत्र या 8-10 दिवसातून, शनिवार रविवार कधीतरी. तशी आपण क्रिकेट खेळायला गप्पा मारायला येतो या. आणि गावांमधली जी मंदिरं आहेत, ही मंदिरं एकदा स्वच्छ करा. गावांमधल्या मंदिरांमध्ये ऊर्जाच राहिली नाही, पाहतच नाही कोणी देवळाकडं. आणि नवे देवळं बांधायच्या भानगडीत पड नका. नको 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 नको, हाय ते सांभाळा. का झगमाराय बांधायची कोटीची देवळं, झाडीनच कोणी. ज्यांच्या घरी देवळं शेजारी त्यांनाच माहित नाही आज एकादशी. ते पग होतो म्हणजे अधिकारी एखादा ठेवलं मी आता अंडे खाली, म्हणजे काय करता. 5-7 हजार रुपये जाऊ द्या, पण गावातल्या मंदिरांना पुजारी ठेवला पाहिजे. काय मध्ये तुमचं, ही काळाची गरज. जाऊ द्या 5-7 हजार रुपये. देवळांमध्ये ऊर्जा राहिली नाही अजिबात. तरुण पोरांनी एक शनिवार रविवार एक तासभर एकत्र या. पोरांना 5-6 जण 2-3 झाडू घ्या. मंदिराचा परिसर आठवड्यातून एकदा स्वच्छ करा. पुन्हा त्याला घाण होणार नाही, कारण एकदा आपण सुरुवात केली म्हणजे ते हळूहळू टाकणाऱ्याला सुद्धा त्याची लाज वाटते. आणि पहिल्यांदा आपण गवत काढून टाकले लगेच आठवड्यात इतकंसं गवत होणार नाही. एकदा आपण सुरुवात करून दिली का पुढं कोणीतरी ते करील. फक्त एकदा 5-6 पोरांनी ती सुरुवात करा का मंदिराचा परिसर स्वच्छ करायचा. मागून तुम्ही महिन्या 2 महिन्यात नाही केली तरी तो कोणीतरी येऊन करील. पण आपण सुरुवात करून द्या पोरांनो. आणि मंदिर झाडताना फोटोला बोलवायचं नाही, नाही तर फोटो त्याचा येणार, तुम्ही मेले झाडू झाडू. हा. आणि गावांमधले ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, भंगलेल्या, हे हात तुटेल पाय तुटेल जे देव आहेत, हे उद्या गोळा करा, फेकून देते बा. त्यांच्यामध्ये ऊर्जाच राहिली नाही बा. आणि त्याच्यामुळं गावांमध्ये निगेटिव्ह विचार आले. माणसाच्या डोक्यामध्ये तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण ऊर्जा आहेच, ते फेकून दिल्या पाहिजे, ते ठेवू नका. दुसरी एक गोष्ट, सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष यांना एक काम उद्या तुम्ही एक पोलीस स्टेशनला पत्र द्या. आणि आठवड्यातून एकदा शाळेत पोलीस आला पाहिजे. आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती जो भंगार माल हिंडतो तो एकदा रिपीट करून आणला पाहिजे. ही भंगरी बापाची जी पैदाश ही कबरी बांडी, ही शाळेत भोवती फिरत असते. ही 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, बगलात गुचिड्या, 1 साईड भांग, अंडरपॅन्टला वा. ही भंगरी अवलाद एकदा हल्ली पाहिजे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे, हे कधीही खोटं ठरणार नाही. थोडं कानाला वाईट आहे पण खरंय. मी मरल ना, हे मरणार नाही 5-25 वर्ष, पण मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपलीच आठवण येईल. ध्यानात ठेवा. मुलींची छेड काढणाऱ्यांची संख्या अतिशय जास्त झाली. खेड्यातला बाप ह्या मुद्द्यावर आलाय, मला मुलगी शाळेत पाठवायची नाही. काय म्हणजे तुमचं अगदी. आणि शाळेतल्या मुलींना अजिबात संरक्षण राहिलं नाही. बाहेरचा पोरगा येऊन आपल्या पोरीची छेड काढतो म्हणजे काय, म्हणजे काय. याचं एकमेव कारण आपली कुणीतरी अवलाद त्याला फॉर आहे. बाहेरचा पोरगा तशी डिअरिंग करू शकत नाही. कोणाची तरी मुलगी शाळेत आहे, कोणाची तरी बहीण शाळेत आहे, कोणाच्या तरी बहिणीची मुलगी शाळेत आहे, कोणाची तरी भाची शाळेत आहे, कोणाची तरी आत्या शाळेत आहे, कोणाची तरी मुलगी शाळेत आहे. जरा ग्रामस्थ हा मुद्दा हसण्यावारी नेऊ नका. हसण्याचा विषय नाही राहिला हा. मुलींना ही भंगार अवलाद हाणलीच पाहिजे. आणि 2-3 वेळा हाणून आणा, डोकून पाहणार नाही शाळेत उघडून. कारण ह्या 2-4 महिन्यामध्ये उसाला आली हुमणी, उसाला आली हुमणी, डाळिंबाला आला तेल्या, कपाशीला आली बोंडाळी, मकाला आली लष्करी आली, कोंबातच गेली, माणूस वरच पाहत राहिला, गेली मका. पुढाऱ्यांना आली फुटाफुटी, आणि पुरीला आली पळापळी. ह्या पुरीनी 2-4 महिन्यात गावांमध्ये चांगल्या चांगल्या बापांच्या इज्जती घालवल्या महाराज. त्यांनी धडाकाच उठवला नुसता पळून जायचा. बरं पुरी या 2-4 महिन्यात चांगल्या पोरांनो प्रेमही करेन. भंगार भुंगार, बगलात गुचड्या, 1 साईड एकदम दरिद्री. त्यालाच ती म्हणते तूच माझी जान आहे. आता त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, जान आणते. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. पोरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. नाही अशी हलकट विचार नाही. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत. मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज.
नाही. पण महाराज पाया पडतो. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नको. महाराज उलट दे मरून देते. महाराज कीर्तन संपलो का मरण. तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका, ते सत्तेचे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. पोरीनो, तुम्हाला वाईट वाटत. 80% तरुण पोरं इंद्रिकरला शिवाय देत्या. कारवा म्हणे इंद्रिकर दारुण्याला लय वाईट बोलतो. आम्ही त्याच्या बापाच देतो का? माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मिळालाय का? 80% पोरी इंद्रिकरला शिवाय देत्या. पोरी कामी कसं आहे बांग पडून कोण आहे सगळं जाऊ, त्याच्या काय बापात जातं. माझ्या बापात नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलगी मला आहे ना, बापांवर कविता करून कळत नाही, बापांवर भाषण करून कळत नाही, बापांवर व्याख्यान करून कळत नाही. त्याला बापाचं हृदय लागतं. काय मध्ये तो जो कीर्तनकार आई बापा हुसकून देतो त्याला आई बापा बोलाव का कीर्तनात? ज्यानं स्वतःचा बाप उचलून आपटला तो बापावर कविता करतोय कीर्तनात. हे चालन का? हे कसं चालन? मुलींवर आयन बापांवर भाषण करू नका. पोरीनं जरा नीट ऐका, मुंग्या येतील डोक्याला तुमच्या. जरा लाजा बिजा धरा. आम्ही एका वर्गात होतो, कोण फडफड फाबाड फुलून टाकलं नाही, दरी दरी आमच्या नाही विलास ठरलं नाही. काय वांग ठरलं यार पटावणार नाही. ऐका नीट पोरीनं, तुम्ही जा पळून. आज जा, आता जा, कीर्तन संपल्यावर मेसेज टाका. जा पण जा पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा आला कमी जास्त ते मला माग सरकायची सवय. जा पळून पोरीनं, तुम्ही फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. या ईश्वरासारख्या बापाची चूक सांगा मला. का त्यांनी समाजामध्ये काय असं पाप केलं का तुम्ही त्याची मान खाली घातली? सांगा. बन्यान म्हणाला तर त्याला पलटी करून घातलं, ही त्याची चूक आहे? बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून त्याने तुम्हाला मोठं केलं, ही त्याची चूक आहे का? हाताला त्यानं चांगलं कधी घड्याळ घेतलं नाही की पायाला कधी चांगली त्यानं चप्पल घेतली नाही का? त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलं, ही त्याची चूक आहे का? अरे तुमचा जन्म झाला नव्हता पोरीनं तुमचा बाप व्हायला निघला ना. तुमचा जन्म झाला नव्हता पोरीनं तुमचा बाप व्हायला निघला. तर त्याला 2 शेळ्या आणि 1 गाय आली होती. पोरीनं तुमच्या बापाने डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाल केला. अरे तुमच्या बापाने डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाल केला आणि नवरा बायकोनं अंगातला घाम घालून घर बांधलं. तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं पोरीनं हसत होता रे, हसत होता. का हसत होता माहितीये पोरीनं तुम्हाला? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली ना तू नशिबान असशील. आईचा आशीर्वाद म्हणून तो हसत होता. पोरीनं तुमचा जन्म झाला, त्याला आनंद झाला, पण त्याच्या घरात साखर नव्हती. त्याला अर्धा किलो साखर उसने आणली, सगळ्यांना चहा पाजला. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. तुमचा बाप, तुमची आई तुम्हाला आंघोळ घालीत होती. कशी घालीत होती माहिती? पोरीनं पाय सपाट पसरायची, दोन्ही पायाच्या मध्ये तुम्हाला पालथं घालायची आणि बादलीत 2 प्रकारचं पाणी घ्यायची, गार आणि गरम, आणि अंगावर ओतायची. हा ईश्वरासारखा बाप तांब्यानं पाणी तुमच्या अंगावर ओतायचा आणि तुम्हाला आंघोळ घालायची तुमची आई. झोळीत तुम्ही झोपल्या आणि तुम्ही जर रडायला लागल्या तर झोळीचा दोरी हातात धरीत होता आणि एका हाताने जेवत होता. तुम्ही बोलायला लागल्या तर बोबडा बोलत होता. तुम्ही चालायला लागल्या तर वाकून चालत होता. आणि पोरीनं तुम्ही लई रडायला लागल्या तर हा बाप घरात घोडा घोडा होत होता. खाली हात टेकवायचा, पाय टेकवायचा आणि तुम्ही त्याच्या पाठीवर फिरत होता. तुम्हाला पाहायला पाहुणे आले, त्याच्या घरात ताटल्या नव्हत्या, त्याने शेजारून ताटल्या आणल्या. 20 गुंठे जमीन विकली, तुमच्या पोरीचं लग्न केलं. पोरीनं तुमचं लग्न केलं. तुम्हाला जी झक मारायची ती मारा पोरीनं,